नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक धनंजय भाट, पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पलूस मराठी विभाग. आपणा सर्व विद्यार्थ्यांचं मी मनापासून आजच्या या वेब व्याख्यानात स्वागत करतो. मित्रांनो, आज आपला जो विषय आहे तो अभ्यासपत्रिका क्रमांक 9च्या अनुषंगानं आपण चर्चा करणार आहोत. हा आपला मध्ययुगीन मराठी वाङ्मयाचा इतिहासाचा अभ्यासाचा भाग आहे. यापूर्वीच्या व्याख्यानातून आपण काही जी वाटचाल आहे मध्ययुगीन काळातील मराठी साहित्याची त्या संदर्भात चर्चा करताना जे आपल्या अभ्यासक्रमाचे घटक आहेत त्यानुसार प्रारंभिक चर्चा आपण केलेल्या आहेत. आपला जो अभ्यासाचा एक विषय चालला होता तो म्हणजे महानुभाव संप्रदाय, आणि या संप्रदायानं जे योगदान दिलेलं आहे मराठी वाङ्मयात त्या संदर्भानं आपण माहिती घेत होतो. आणि त्यातला महानुभावीय जे गद्य वाङ्मय आहे त्या गद्य वाङ्मय याचा आपण विचार केला. त्या संदर्भातली जे या संप्रदायातले ग्रंथकार आहेत त्या ग्रंथकारांची आणि त्यांनी निर्माण केलेल्या ग्रंथांची माहिती घेतली. साधारणपणे गद्य वाङ्मयात चरित्र ग्रंथ हे दिसतात आणि पंथीय जे तत्वज्ञान आचार धर्म आहे या संदर्भानं लिहिलेले ग्रंथ या गद्य वाङ्मयामध्ये पाहायला मिळतात. आत्ता जो आपला विषय आहे तो महानुभावीय पद्य वाङ्मय. आपण या पद्य वाङ्मयाचा विचार करणार आहोत. यामध्ये महानुभाव्यांचा साती ग्रंथ हा म्हणजे पद्य जी रचना झाली ती ज्या 7 ग्रंथांची केलेली आहे त्याचे एकत्रीकरण साती ग्रंथ म्हणून ते ओळखलं जातं. तर या साती ग्रंथांचा परिचय आपण करून घेणार आहोत. मित्रांनो, एक लक्षात घ्या की महानुभाव संप्रदाय जो आहे या संप्रदायामध्ये चक्रधरांनी जे आणि गोविंद प्रभूंच्या सहवासात जे शिष्य आले ते माहिम भट आपण पाहिले, महदंबा बघितले, लक्ष्मींद्र भट, केशोबास यासारखे शिष्य त्यांना लाभले. त्याचबरोबर दामोदर पंडित यासारखी मंडळी या पंथात होती, नरेंद्र वगैरे ही मंडळी इथे आली आणि त्यांनी खूप सुंदर असं वर्णन इथे म्हणजे वाङ्मय निर्मिती केली. आपण त्याचाही विचार आजच्या या व्याख्यानात करणार आहोत. तर मित्रांनो, या साती ग्रंथांचा विचार करताना इथे एक मी तालिका केलेली आहे ज्यामध्ये ग्रंथ नाम म्हणजे ग्रंथाचं नाव, ग्रंथकार, त्याचा रचना काळ आणि त्याची ओवी संख्या. आता हा जो रचना काळ आहे मी इसवी सन मध्ये दिलेला आहे आणि आपण तो शकेमध्ये करू शकतो. आपल्याला मागे सांगितलंय की इसवी सन आणि शके यामध्ये 78 वर्षाचा फरक आहे. म्हणजे शकेच्या पुढे 78 वर्ष मिळवली की इसवी सन तयार होतं. तर हे आपण लक्षात घ्या. आपण इसवी सनाबरोबर त्या ग्रंथाचा शके सुद्धा म्हणजे ते गणना करू शकतो शकेमध्ये. तर साती ग्रंथ जे आहेत हे साती ग्रंथ यांना महानुभाव संप्रदायात खूप महत्त्वाचं स्थान आहे. संप्रदायाच्या प्रारंभीच्या काळात ते लिहिलेले आहेत. म्हणजे संप्रदाय निर्माण झाल्यानंतर चक्रधरांच्या सहवासात तो काळ जो आहे त्या काळ समकालीन असं ते लेखन आहे. साती असाच साती ग्रंथ म्हणूनच याचा उल्लेख संप्रदायामध्ये केला जातो. या पंथाची जी मूळची श्रद्धास्थानं आहेत किंवा भक्तिस्थानं आहेत ते श्रीकृष्ण म्हणजे श्रीकृष्ण भक्ती
ही या बहुतेक ग्रंथांची भूमिका. आणि हे सगळे ग्रंथ ओव्या या छंदात लिहिलेले आहेत. हे ओवी आणि अभंग हे मराठीतले प्राचीन रचनेचे छंद आहेत. आपण संत काव्य बघितलं तर त्यामध्ये सुद्धा ओव्या येतात, अभंग येतात. तसं महानुभाव संप्रदायामध्ये या साती ग्रंथांची जी रचना आहे ती ओवीबद्ध आहे, म्हणून हे ओवीबद्ध काव्यग्रंथ असं यांचं स्वरूप आपल्याला दिसतं. हे जे लिहिणारे ग्रंथकार आहेत किंवा कवी म्हणू आपण, नरेंद्र, भास्कर भट्ट बोरीकर, दामोदर पंडित, पंडित विश्वनाथ, रवळो व्यास, नारायण पंडित, ही सगळी मंडळी अगदी म्हाइंभटांपासून सगळी मंडळी अतिशय विद्वान, व्यासंगी होती, गाढे अभ्यासक होती, तत्वचिंतक होती, वैचारिक वादविवाद करणारी होती. त्यामुळे अत्यंत ज्ञानसंपन्न अशी ही मंडळी होती. आणि यातल्या काहींना तत्कालीन काळातील पंडित शब्द वापरलाय बघा, इतके विद्वान होते ते. तर त्यांना राजदरबारात सुद्धा मान होता. आता हा जो कालखंड आहे हा यादवराजाचा कालखंड आहे. देवगिरीवरची यादवराजांची सत्ता यावेळेला महाराष्ट्रात आहे आणि खूप वैभव संपन्न असा महाराष्ट्र या कालखंडात आहे. त्यामुळंच वेगवेगळे जे धर्मसंप्रदाय आहेत त्याची पायाभरणी महाराष्ट्रात झालेली पण आपल्याला दिसते. तर महानुभाव संप्रदाय हा यादव काळ समकालीन आहे आणि यादवांच्या पदरी काहींना मान्यता, राजमान्यता असणारे कवी होते, त्यांनी हे ग्रंथ लिहिलेत. आणि यातल्या बऱ्याचशा ग्रंथकारांना आपण पाहिलं तर श्री चक्रधरांचा सहवास मिळाला होता. आणि या संप्रदायात चक्रधरांना सुद्धा पंचकृष्णापैकी एक मानतात. म्हणजे जी कृष्ण भक्ती आणि प्रत्यक्ष महानुभाव संप्रदायाचे संस्थापक जे आहेत श्री चक्रधर स्वामी, हे सुद्धा श्रीकृष्ण अवतार म्हणूनच मानले गेले आहेत. त्यामुळं चक्रधरांचा सहवास आणि हे जे ग्रंथ निर्मिती आहे याचा कुठेतरी संबंध आहे. म्हणजे या प्रत्येक याच्यामध्ये महानुभाव संप्रदायाच्या काही ना काही गोष्टी आलेल्या आहेत. श्रीकृष्ण हे दैवत आहे आणि श्रीकृष्ण जीवनावरील जे प्रसंग आहेत त्यावर ही काव्य लिहिलेले आहेत. आता श्रीकृष्ण चरित्र जे आहे ते पूर्ण भागवतामध्ये आहे. भागवत ग्रंथात श्रीकृष्णाची चरित्र कथा ही आलेली आहे. आणि स्वाभाविकच मग त्याचा आधारही इथे घेतलेला दिसतो. म्हणजे श्रीकृष्ण चरित्रातल्या कथा या कवींनी मांडलेल्या आहेत. आणि त्यामुळं श्रीकृष्ण भक्तीने उजळलेले महानुभावांचे साती ग्रंथ ही सगळी प्रबंध काव्य आहेत असं ना देशपांडे यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे ही प्रबंध काव्य आहेत. आणि या काव्याची जी जडणघडण आहे किंवा वैशिष्ट्ये आहेत ती वाङ्मयीन दृष्ट्या सुद्धा उल्लेखनीय आहेत. म्हणून मराठी साहित्यात या पंथातील हे जे साहित्य आहे यांनी खूप मोलाची अशी भर घातलेली आहे. तर मित्रांनो, आज आपण जो पहिला ग्रंथ आहे रुक्मिणी स्वयंवर त्या संदर्भात चर्चा करूया. त्यानंतरचे ग्रंथ आपण बघणारच आहोत, पण आजचा आपला विषय हा रुक्मिणी स्वयंवरावरती असेल. तर हा ग्रंथ लिहिला तो नरेंद्राने. नरेंद्र हे कवी आहेत. रामदेवराव यादवाच्या दरबारात ते कवी होते. त्यांचे बंधू साल कवी आणि नृसिंह कवी, म्हणजे साल आणि नृसिंह आणि नरेंद्र हे ते भाऊ सगळे दरबारी कवी होते.
साल आणि नृसिंह कवी यांनी रामायण आणि नलोपाख्यान लिहिलं. ते बघून श्रीकृष्ण भक्त असलेल्या नरेंद्रानं त्यांची निर्भत्सना केली. त्यावेळेला त्यांनी त्या दोघा भावांनी नरेंद्रालाच आवाहन केलं, मग तू एवढा लिहिणार आहेस तर मग श्रीकृष्ण कथेवरच का काव्यलेखन करत नाहीस? श्रीकृष्ण कथेवरती काव्यलेखन कर. या आव्हानातनं त्याने लेखन केलं आणि जवळजवळ 1800 ओव्यांचं रुक्मिणी स्वयंवर काव्य त्यांनी सिद्ध केलं. ही घटना आहे इसवी सन 1292ची. त्याने 1800 ओव्यांचं पूर्ण काव्य रुक्मिणी स्वयंवर कथेचं पूर्ण केलं आणि ते रामदेवराव यादवापुढं दरबारात सादर केलं. रामदेवराव यादवांना राजाला ते इतकं आवडलं की त्यांनी त्याला म्हटलं की हा ग्रंथ जर तू माझ्या नावावर केलास तर यात आपण प्रत्येक ओवीस 100% देऊ, असं एक आमिष दाखवलं. आणि त्यावर हक्क सांगू लागला. तेव्हा नरेंद्रनी स्पष्टपणे तिथे सांगितलं की एक स्वतः कवी कसा असतो, त्याचा बाणा कवीचा अभिमान जो आहे तो पहिला प्रकट करणारा कवी म्हणून नरेंद्रांचा उल्लेख केला जातो. ते म्हणतात की असे केल्यास आमचे कवी कुळास कलंक लागेल की. म्हणजे मी जर माझं काव्य तुमच्या नावावर केलं आणि त्याबद्दल काही द्रव्य मोबदला घेतला तर सगळ्या कवी कुळाला बट्टा लागेल. केवढा मोठा अभिमान. तर असं ही पहिली घटना आहे या रुक्मिणी स्वयंवराच्या निर्मितीची. आणि मग शेवटी राजाच आहे, काही करून तो हा ग्रंथ आपल्या नावावर करील या भीतीनं नरेंद्रानं रात्रीत आपल्या दोघा भावांना मदतीला घेतलं आणि अगदी म्हणजे दिव्याच्या प्रकाशात त्यांनी ते नकलून काढलं परत. कारण मूळ ग्रंथ राजा परत आपल्याला करेल की नाही म्हणून ते लिहून काढलं आणि मूळ ग्रंथ जो होता तो त्यांनी होईल तेवढा नकलून काढला आणि भट्टोबासेपाशी ते आले आणि पंथाची दीक्षा घेतली. काव्य निर्मितीची जाणीव ठेवलेल्या या नरेंद्राने रुक्मिणी स्वयंवराचं लेखन करताना काही चांगल्या गोष्टीही लिहिलेल्या आहेत. आज जे आपल्याला काव्य उपलब्ध आहे ते 879 ओव्याचं उपलब्ध आहे. कारण जेवढं अर्ध झालं काव्य तेवढं काव्य त्यांनी घेतलं आणि ते सरळ भट्टोबासाकडं निघून आलेले आहेत. भट्टोबास म्हणजे कोण तर नागदेवाचार्यांच्याकडे आल्याने त्यांनी पंथाची दीक्षा घेतलेली आहे. तर जी परंपरा आहे ग्रंथ लेखनाची ते पहिल्यांदा श्री गणेशाला वंदन करतात, शारदेला वंदन करतात आणि जे महाकवी आहेत त्या महाकवींच्या काव्यावर आपण गुरुकृपेच्या आधारे भर घालतोय असा विश्वास प्रकट करतात. आनंद प्राप्ती हा त्यांच्या काव्यलेखनामागील हेतू असावा आणि ते प्रतिज्ञा पण करतात की श्रीकृष्णाचा वर्णिता कीर्ती चंद्रू चढवीन सुखाचा समुद्र, अशी नरेंद्राची प्रतिज्ञा तिथे आहे. जे आता रुक्मिणी स्वयंवराची जी कथा आहे ती सांगताना नायक नायिका जे आहेत म्हणजे श्रीकृष्ण आणि रुक्मिणी त्यांच्या रूपाचं वर्णन तो करतो. स्वयंवरासाठी आलेल्या निरनिराळ्या देशातील राजांची नावं तो सांगतो. त्याचबरोबर रुक्मिणी चा विरह, तिच्या विरहावरती जे उपचार केले जातात त्याचं वर्णन येतं.
तिथलं जे वातावरण आहे त्याची वर्णनं येतात. द्वारका नगरीचं वर्णन येतं. मग तिथली उपवने, सूर्यास्त, सूर्योदय, संध्याकाळचं वातावरण, असं सगळं जे वेधकता कथेला येते ती वर्णनामुळं, वातावरण निर्मितीमुळे येते. तर ती वेधकता निर्माण करायचं काम त्यांनी केलेलं आहे. हे काव्य अपुरं राहिलं, पण कुठपर्यंतची कथा इथं आली तर रुक्मिणीचे पत्र घेऊन सुदेव भट हा द्वारकेला येतो इथपर्यंतचाच भाग या ठिकाणी आले. पूर्ण स्वयंवर कथा श्रीकृष्ण रुक्मिणीची इथे आलेली नाही. कथा निवेदनात मग श्रीकृष्ण रुक्मिणीच्या नायक नायिका आहेत, त्यामुळे त्यांच्या रूपाचं वर्णन करताना हिची कवी नरेंद्रांची सौंदर्य दृष्टी, कल्पना विलास सुद्धा इथे दिसतो. रुक्मिणीच्या विरहोपचाराच्या वर्णनातही त्यांनी अतिशयोक्ती म्हणजे आणलेली आहे. विरहोपचारात तयार केलेले धारा दामोदर शीतगृहाचे वर्णन म्हणजे नरेंद्राच्या कल्पनाविलासाचा रम्य आविष्कार आहे. रसिकपणे तो निसर्ग वर्णने करतो, व्यक्तिचित्रणे करतो, प्रसंग निर्मिती कलात्मक पद्धतीनं त्यांनी केली आहे. मुळात श्रीकृष्ण कथेवर त्याचे नितांत प्रेम आहे, त्यामुळं ही कथा रस प्रतीतीचा विषय म्हणजे वेगवेगळ्या भाव छटा इथे निर्माण होतात. आणि ही नरेंद्राची स्वतंत्र निर्मिती आहे. इथं ते काय आधार कोणाचा घेत नाही. स्वयंपूर्ण प्रतिभेचा तो कवी होता आणि त्यामुळे हे काव्य एक प्रकारे पहिलं प्रथम दर्जाचं आख्यान काव्य देखील म्हणता येईल. भागवत कथेत म्हणजे ही जी श्रीकृष्ण चरित्राच्या जे गोष्टी आहेत त्या भागवतात आहेत. तर या भागवत कथेत मुळात नसलेले किन्नराचे उपाख्यान यात येतं आणि ते नरेंद्राची स्वतंत्र निर्मिती म्हणता येईल. आणि महाकवित्वाचे सामर्थ्य असतात. 13व्या शतकातला एक मराठीतला प्रतिभावान कवी म्हणून देखील आपल्याला नरेंद्राच्या या लेखनशैलीवरनं म्हणता येईल. त्याचबरोबर नरेंद्र मराठीबद्दलचा अभिमानही व्यक्त करतो. ते मराठे बोल रसिक वरी दाविन देशीयेचे बिक, म्हणेन सव्याख्यान श्लोक मिसे ओविये चेनी. म्हणजे मराठीचा अभिमान करा, मराठीचीच मी हे बोलेन, मराठी या ओव्या मराठीच सांगा आणि त्या माझ्या या रसिकांसाठी असतील. अस्सल देशीपणा त्यातनं सगळ्यांना मिळेल. या ग्रंथाचं वैशिष्ट्य म्हणजे श्रीकृष्ण कथेचं लेखन करत असलं तरी यात कुठे पंथीय तत्वज्ञानाचा उल्लेख नरेंद्र करत नाही. भावमधुर अलंकारिक भाषा, कल्पना सौंदर्यासक्त वृत्ती, आत्मविश्वास, विनयशीलता आणि श्रीकृष्ण कथेवरील प्रेम अशा अनेकविध वैशिष्ट्यांचा आविष्कार या ग्रंथामध्ये दिसतो. नरेंद्र हा महाराष्ट्राचा पहिल्या दर्जाचा प्रतिभा संपन्न पहिला प्रेम कवी असं शंदा पेंडसे यांनी म्हटलेलं आहे. तर इथे जे संस्कृत कवी कालिदास आहेत किंवा दुसरीकडं ज्ञानेश्वर आहेत, तर त्यांच्याशी जवळीक म्हणजे त्यांच्या पंक्तीला बसणारा असा हा नरेंद्र कवी आणि त्याचं हे काव्य आहे. तर असं हे सुंदर रुक्मिणीची कथा, रुक्मिणी स्वयंवराची कथा नरेंद्रानं सांगितली आहे. आणि हा ग्रंथ पद्य
रूपात ओवीबद्ध रूपात महानुभाव वाङ्मयामध्ये मानला जातो. तर मित्रांनो, असेच एक एक ग्रंथ आपण पाहणार आहोत आणि ती माहिती तुम्हाला समजली अशी अपेक्षा करतो. पुन्हा आपण पुढच्या भागामध्ये भेटू आणि पुढच्या ग्रंथावरती चर्चा करू. तोपर्यंत धन्यवाद.